नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या आणि आवडत्या ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे निलेश जाधव ब्लॉग्स. आज आपण हा आपला चौथा ब्लॉग आहे आणि आपण जातो आहे कारण की आपण पत्रकार परिषद अटेंड केली होती. त्याच कार्यक्रमाला आज जातो आहे आपण. मागे बघत आहात तिथं बॅनर लावायचं काम चालू आहे. आपण जात आहोत कानेरी लेणी इथल्या 25व्या बौद्ध धम्म परिषदेत. नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय. आपण प्रवास सुरू केलेला आहे. आपण आता सध्याला संजय गांधी पार्कच्या गेटजवळ आहोत. थोड्या वेळाने आपण आतमध्ये तिथं लेणीच्या इथं जाऊ. तर आपल्यासोबत एवढे उपासक आता सध्याला आहेत. साधारण उत्तर मध्य मुंबई विधानसभेतील आपले हे उपासक आहेत जे आमच्या स्थानिक विभागातून आलेले आहेत. तर आपण आजचा जो लेणीचा ब्लॉग आहे आणि या परिषदेचा ब्लॉग आहे तो थोडासा महत्त्वपूर्ण असणार आहे, थोडासा लेंदी पण असणार आहे. तर शक्यतो पार्टमध्ये होण्याची शक्यता आहे. मला करता येईल तर कारण की मला तिथं मॅनेजमेंट पण करायचं आहे, शक्यतो तिथं काम पण करायचं आहे. तर त्यामुळे कितपत माझा ब्लॉग तयार होईल त्याच्यावर. आता आपण अभ्यासक या दृष्टीने कधीच जात नाही लेण्यांवर. आपण लेण्यांवरती का जातो तर फिरायचं. काय फिरतो आपण लेण्यांवर माहीत नाही, आय डोंट. काहीच फिरत नाही लेण्यांवर. एखादा सेल्फी घ्यायचं, फोटो घ्यायचे, बस एवढंच आपल्याला माहिती आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तिथं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. लेण्यांवरती एखादं शिल्प पाहिलं तर त्या शिल्पाचा अभ्यास कसा केला जातो किंवा एखादा स्तूप पाहिला तर त्या स्तूपाचा अभ्यास कसा केला जातो याची माहिती पुरेपूर माहिती आपल्याला मिळेल. हे तुम्ही अभ्यासक दृष्टीने बघितल्यानंतर आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रवास करा आणि हे प्रवास केल्यानंतर तुम्हाला कळेल. तुम्ही पाहाल की लेण्यांमध्ये काय लिहिलं गेलं आहे. या दृष्टीने जर तुम्ही अभ्यासक दृष्टीने जर पाहिलं तर तुम्हाला आपल्या बौद्ध वारशाची माहिती मिळेल. माहिती होते खाली उतरून सगळे आले पाहिजे, सगळे करतात. चालू केलं पुढे लावायचं तर चालू केलंय का बघा तिथे. तर नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय. आपण पोचलेलो आहे आपल्या परिषदस्थळी. आता थोड्या वेळात आपण जाऊयात. बहुधा आम्ही साधारण मला वाटतं आहे की आमचा जथ्था जो आहे तो पहिला असेल जो इथं आलेला आहे. आपण बघतोय सगळे उपासक इथं जमलेले आहेत. आपले विद्यार्थी, आपला जो संघ आहे प्रज्ञारक्षक संघ, त्या संघाचे विद्यार्थी पण आहेत. आर्यन मोरे आणि पूजा कांबळे, प्रवीण कांबळे पण आलेले आहेत. प्रवीण कांबळेंना नंतर भेटवतो. प्रवीण कांबळे तर आपल्या संघाचे आणि आपले नेहमीचेच प्रवीण कांबळे. तर थोड्या वेळात आपण आता लेणीला जातो आहे. कार्यक्रम सुरू झाला आहे की नाही झाला आहे अजून माहिती नाही. आम्ही इथं पोचलेलो आहोत. कानेरीचं जे वाहनतळ आहे तिथं आपण पोचलेलो आहोत. आता पुढे जायचं आहे चालत. तर सिक्युरिटी भरपूर आहे, चांगली गोष्ट आहे. तर पुढचं जे काही प्रोग्राम्स असतील आणि जी काही माहिती असेल ते तुम्हाला प्रत्येक वेळेस पोचवली जाईल. तर स्टे ट्यून आणि बघत राहा.
मॅडमला जाऊ दे समोर. तर मित्रांनो, आपण आपल्या वाटेवर आहोत. आता रस्त्याने चालतोय. सगळे उपासक चालत आहेत. यावेळेस परिषदेच्या मार्फत, परिषद समितीच्या मार्फत बसची पण व्यवस्था केलेली, चांगली गोष्ट आहे. आणि जे वृद्ध माणसं आहेत, वृद्ध महिला आहेत, वृद्ध माणसं आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. तर एक नवीन ॲडव्हेंचर आहे, कारण की जंगलातून आणि त्यातल्या त्यात चालत जाणं आणि एक अभ्यास म्हणून जाणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुढचं आता कार्यक्रम सुरू झाला आहे नाही झाला आहे माहीत नाही, पण आपण जाऊन बघूया. नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय. तुम्ही बघत आहात आपला हक्काचं चॅनल. आता आपण आलो आहे कानेरी लेणीच्या इथे. मागे बघू शकतात कानेरी लेणीचा बोर्ड आहे. आता थोड्या वेळात आपण वरती जाऊ. थोड्या वेळात इथं आता चैत्यगृहामध्ये परित्राण पाठ होईल. परित्राण पाठ झाल्यानंतर मेन जो आपला कार्यक्रम आहे तो मेन कार्यक्रमाला मेन प्रोग्रामला सुरुवात होईल. संघ इथं उपस्थित होत आहे. आपण वरती जाऊया आणि बघूया. चैत्य कानेरी बुद्ध लेणी इथल्या मुख्य स्तूपामध्ये 10:30 वाजता आपण सर्व भिक्षू संघ आणि उपासक उपासिका त्या ठिकाणी जाऊन त्रिसरणास पंचशील, बुद्ध वंदना आणि परित्राण पाठाचं पठण केले जाईल. त्यानंतर मेन स्तूपातून आपण खाली धम्म परिषदेच्या स्थळी येऊन या ठिकाणी भिक्खू संघाचे धम्म प्रवचनाला सुरुवात होईल. रीतसर आपल्या धम्म परिषदेचं उद्घाटन होईल. आलेल्या सर्व धम्म उपासक उपासिकांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल.
झाला हजारो वर्षाची ही परंपरा आहे। आज कार्तिक पौर्णिमा अतिशय पावन पवित्र दिन आहे आणि अशा पावन पवित्र दिनी आपण सर्वजण 25व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात। दरवर्षी आपण या ठिकाणी ही बुद्ध धम्म परिषदेचं आयोजन करून बौद्ध जनतेला, बौद्ध समाजाला आपल्या या महान विरासत, जी बुद्ध धर्माची महान विरासत आहे, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे। युग प्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती करून केवळ आपले लग्न लावण्यासाठी, जलदान विधी करण्यासाठी धम्म आपल्याला दिलेला नाही, तर प्रत्येक भारताचा नागरिक प्रबुद्ध बनावा, कर्मकांड विरहित, अंधश्रद्धा विरहित, विज्ञानवादाच्या मार्गावरती बुद्ध धम्माच्या तत्वाचं अनुसरण करून तो प्रबुद्ध बनावा, ही बाबासाहेबांची भूमिका होती। आणि त्याचबरोबर
राजे महाराजे सम्राट यांनी महान बुद्ध धम्माची काही विरासत निर्माण केलेली आहे, ज्यांच्याकडे आपलं सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ही महान विरासत जी आहे याचं संगोपन करण्यासाठी जर आपण उभं राहिलं नाही तर ह्या विरासतीचं अनेक प्रकारच्या ह्या लेण्या नष्ट होत आहेत आणि म्हणून आपण आल्यामुळे इथलं शासन प्रशासन यांच्याकडे संदेश जातो आणि म्हणून आपण आपल्या महान मनाच्या शांतीसाठी ही जी काही महान बुद्ध विहार स्तूप चैत्य निर्माण केलेली आहेत, तिथे आता समाज जागृत झालेला आहे आणि जागोजागी जिथे जिथे बुद्धाच्या लेण्या आहेत त्या ठिकाणी आता समाज जागृत होऊन लेण्याचं चैत्य स्तूपाचं संवर्धन करण्यासाठी संकल्प कटिबद्ध झालेले आहेत. आपण अनेक धम्म परिषदेला उपस्थित असतात, परंतु ही जी काय याची धम्म परिषद आहे, या धम्म परिषदेचा मुख्य हेतू आहे की बुद्ध धम्माच्या महान पावन पवित्र वारसाचं जतन झालं पाहिजे. तेव्हा आपण आजच्या महान कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. तेव्हा आदरणीय भिक्खू संघ जी काही माणूस जातीच्या कल्याणासाठी भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी महान मंगल मैत्री दिलेली आहे, ते सूत्रपठण आदरणीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करूया. त्रिशरण पंचशील धम्म परिषद ठिकाणी अर्पित केलं जाईल. या ठिकाणी बुद्ध वंदना सूत्रपठण करून या ठिकाणी आपण या धम्म परिषदेला आपण सुरुवात करूया. सपारी
दीपालकं द्वितीयम् अनिमिषं विचं कार्यं संगमनं श्रेष्ठं सद्भुतं रत्नाकरं पंचमं अजपालसा मुसलितं च षष्ठमं सप्तमं रजयतानं वन्दे तं बुद्धिपादम् महादेवमासतो बोधिमूले निषिन्नवा पंचमार पराजयतवा पतो सम्मोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्जन सोतुते होतु सर्वदा एतेन सच्चवज्जन सर्वदुःखविनाशाय एतेन सच्चवज्जन होतु ते जयमङ्गलं ते करणीयमन्तकुशलेन यतं शतं पदम् अमीशमेच सखो भुजु च सुजु च सुवाचुतस्सम्भुजो यदतिहानि सन्तोषको च सुवरो च आत्मगिच्छो च लोकानि शान्तिसयो च निपतो च अल्पकर्मो गुणेषु यदनुविद्धो न च मुक्तं समाचारे किञ्चिदेन वियुपारे उपवादेयो सुखिनो वाक्येनो हन्तु सभ्ये सत्ता भवन्तु सुखितक्ता ये केचिदानभूतानि तथावतावरामय नमाशिषा देवा वा एमन्ता वा मज्जीवा च कनुकातुला दित्ता वा एमादित्या ये सदूरे वसन्ति अभिदूरे भूता वसम्भवेसि वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखितक्ता न परोपरं निको वेत्तं नास्ति मया च कथचिनं किञ्चित् व्यारुसाना पटेकसंज्ञा नयमया स दुःखमिच्छया माता यतादियं पुत्रं आयुषमेकपुत्रमनुव्रते एवं सर्वभूतेषु मानसं भावय परिमानं कृतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावय परिमानं बुद्धं अदोषविचरं च असम्पदं अमेरमसपदं दिनं शरं शिशितो वासयनो मयावतस्य विगतामितो एतं सतिम् अदितेय ब्रह्मवेदं विहारहितामः दितिं च अनुमानं शिलापदर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयेन नहि जनो कल्पसेयं पुनरेति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि चामि शुक्र
ठिकाणी एका बाजूला उपासिका बसून घ्यायचंय. थोड्या वेळातच आपल्या धम्म परिषदेला या ठिकाणी पुन्हा बनते सुरुवात करतो आहोत. बंदा मी धम्म परिषदेचं या ठिकाणी आयोजन केले जाते. तेव्हा प्रथमतः या ठिकाणी धम्म परिषदेची रीतसर आपण सुरुवात करूया. धम्म परिषदे प्रमुख अतिथी, स्वागत अध्यक्ष, उद्घाटक यांच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये प्रथमतः तथागत बुद्ध, युग प्रवर्तक, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमाची पुष्पदीप धुपाने आपण पूजा करणार आहोत. या ठिकाणी आदरणीय पूज्य भदंत धम्मरतनजी महाथेरो पूज्य भदंत करतो. प्रमुख अतिथीगणांना सूचित करतो की आपण या ठिकाणी तथागत बुद्ध, युग प्रवर्तक, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महान चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांच्या प्रतिमाची पुष्पदीप धुपाने पूजा करून, दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आपण धम्म परिषदेला सुरुवात करूया. तेव्हा साधू साधू माईक साधू साधू दीप प्रज्वलन होत आहे. बोला बोला. बंदे हॅलो, दीप प्रज्वलन होत आहे. सर्व उपासक उपासिकांनी म्हणा साधू 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 साधू. मेणबत्ती खाली ठेवा, खाली ठेवा. आता नंतर करा मेणबत्ती नंतर. अगरबत्ती लावा. भगवान बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, सम्राट अशोकचा. मी हार्दिक स्वागत करते आणि इतकं सुंदर आयोजन केलं आहे अशा भिक्खू संघांना सर्वांच्या वतीने खूप खूप मंगलकामना, खूप खूप शुभेच्छा. याचना सामूहिक म्हटली तरी चालेल. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवतां नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकासवन्दामि गन्ते द्वारतयेन कर्तं सर्वापराधं खमता
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। दो अंगरक्षक हमेशा दिखाए जाते हैं, ये एक है और एक है, तो इनके सर पर आपको एक बढ़िया से डिजाइनदार रत्न रखा हुआ है। तो वो जो अजिंठा में दो है, एक जो बोधिसत्व है, ये बोधिसत्व है और ये भी बोधिसत्व है, मेन बोधिसत्व है। ये बोधिसत्व के ऊपर 1 2 3 6 9 और 10, तो 10 आपको सर दिखाई दे रहे हैं। ये है कौन? ब्राह्मण ने अब तक बताया कि रावण को 10 सर थे, और इधर हम देख रहे हैं इस आदमी को 10 सर है। 3 6 9 10 और 11, तो ये 10 से 11 सर है। ये बोधिसत्व है। इस बोधिसत्व का नाम है अवलोकितेश्वर। ये अवलोकितेश्वर बोधिसत्व है, यानी ऐसी एक कॉन्सेप्ट है बुद्धिज्म की कि बुद्ध नहीं गए हैं, धम्म चक्र घूम रहा है और अकर्म और सकर्म का काउंटिंग हो रहा है। अच्छा काम करोगे तो अच्छा फल मिलेगा, बुरा काम करोगे तो बुरा फल मिलेगा। तो ये धारणा बनी महायानी बुद्धिस्ट लोगों ने आम लोगों को समझाने के लिए। जो कठिन धम्म था उसको प्रतीकों में बताया कि महाबोधि ये अवलोकितेश्वर क्या कर रहे हैं, उनको 10 दिशाओं में सर है। तो ऐसा मत मानो एकांत में मैं पाप कर रहा हूँ तो मुझे कोई नहीं देख रहा है। तो ये क्या कर रहे हैं, आपकी पाप की काउंटिंग कर रहे हैं। तो 3री 4th 5वीं शताब्दी में ऐसी प्रतिमाएं ऑल इंडिया में दिखाई देती है, जिसको अवलोकितेश्वर या महाअवलोकितेश्वर कहा जाता है। डोंगरासारख्या ठिकाणी भिक्खू राहत असतील, मग वर्षभर पाणी कसं राहणार? मग स्थापत्याचा भाग जर पाहिला तर प्रत्येक लेण्याच्या किंवा 2-3 लेण्याच्या मधोमध खाली टाके बनवलेले आहेत, त्याला कुंड म्हणतात आजच्या भाषेत, पण पाली भाषेमध्ये 2000 वर्षापूर्वी याला टाकच म्हणतात। आणि ह्या गुफेला हिंदी भाषेमध्ये गुफा म्हणतात, पण पाली भाषेमध्ये याला लेणं म्हणतात। आणि आजही महाराष्ट्रामध्ये एखादी महिला शृंगार करते त्याला लेणं म्हणतात। लेणं म्हणजे शृंगार करते। तर लेण्यांमध्ये 2 भाग आहे, एक हिनयानी परंपरा, एक महायानी परंपरा आहे। हिनयानी परंपरामध्ये केवळ स्तूप असते, त्याच्यामध्ये फारसं रंगरंगोटी किंवा फारसे शिल्प नसतात। स्तूप हेच केंद्रस्थानी असते आणि स्तूप हे बुद्धाचा देह आहे। जसं सम्राट अशोकाने तिथं अस्थी ठेवल्यात, मग हे डोंगरामध्ये कोरलेले बुद्धाचे चैत्यग्रह आहेत। इथं ध्यान साधना करल्या जाईल, इथं उपासक गोळा होतील, इथं भिक्खू प्रवचन देतील आणि इथं भिक्खूंना, श्रामणेरांना, उपासकांना ट्रेनिंग दिलं जात असत। ही जी महत्त्वपूर्ण गुफा आहे केव्ज नंबर 41, यामध्ये एका साईडला इथं मुख्य सभागृह आहे, एका उजव्या हाताला बुद्ध धर्माच्या म्हणजे महायानी परंपरेच्या काही प्रतिमा आहेत। मध्यभागी प्रवचन मुद्रेतील बुद्ध आहेत, पण त्याचा एक खांद्यापासून हात तोडलेला आहे। बुद्ध कमळावर आसन आहे, म्हणजे ती प्रवचन मुद्रा हे स्पष्ट दिसते। हो गया और 33 पेजेस का रिपोर्ट मीडिया को लीक हो गया और हमने केवल अखबार में खबर पढ़ी तो उस खबर के मुताबिक पता चला वर्तमान गिर सोमनाथ जो गुजरात में है,
जूनागढ़ जहाँ पर सम्राट अशोक के 10-12 शिलालेख है, उसके बगल में सोमनाथ मंदिर है। उस मंदिर के नीचे 3 मंजिला बुद्ध विहार है। मोदी जी ने आदेश दिया, अंदर 3 जगह पर बुद्ध विहार मिला, मगर मोदी जी मुंह खोलने को तैयार नहीं है। अलेक्जेंडर कनिंघम ने वहां उत्खनन किया अयोध्या में, क्योंकि हिंदू मुसलमान का झगड़ा हुआ था और 1864 में उन्होंने रिपोर्ट पब्लिश किया। उन्होंने कहा थे और यहाँ पर सम्राट अशोक ने 4 स्तूप बनाए हैं और उन 4 स्तूपों को आज यहाँ के लोग अनपढ़ है मगर मेरे साथ है। ये अनपढ़ों के कल बच्चे पढ़े लिखे हो जाएंगे तो इनको मेरा दिमाग रेडीमेड नहीं मिलेगा। मैं लिखित में छोड़कर जाता हूँ। रिवोल्यूशन एंड काउंटर रिवोल्यूशन नामक किताब में लिखकर रखा। ब्राह्मणों ने तलवार के बलबूते पर नहीं हराया, युक्तिवाद से नहीं हराया, वाद विवाद से नहीं हराया। मौर्य साम्राज्य को शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमंगलम्। नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय। आत्ताच ओके, आमची वाट बघतात आमचे कार्यकर्ते, खूप बोरडा बसतात तर परिषद संपली। परिषदेमध्ये जी अभ्यासक मंडळी होती त्यांची मनोगत ऐकली। तर आज आपल्यासोबत जे आपले विद्यार्थी आहे तर त्यांचं मनोगत आर्यन। जय भीम। आज खरं तर लेणीवर येण्याची माझी पहिल्यांदाच वेळ आहे। कधी लेण्यांवर गेलेलो नाही आहे। डोंगर दर्या फक्त मी चढलेलो आहे, पण लेणी म्हटलं तर लेणीवर मी कधीही गेलेलो नाही। आणि आज या परिषदेत असा अनुभव आला की आदरणीय आमचे प्रवीण सर यांनी खूप लेण्यांबद्दल माहिती दिली, त्याचप्रमाणे निलेश जाधव सरांनी देखील आणि ते कोणते बोलत विलास खरात सर यांनी देखील उत्कृष्ट माहिती दिली। तो राजा होता, तो राजा त्याला आपल्या समाजामध्ये वेगळ्या नावाने जरी बोलत असले तरी तो राजा महाराष्ट्राचा होता हे त्यांनी पटवून दिलं। लेण्यांवरील स्तूपांवरील लेखांबद्दल त्यांनी विशेष माहिती दिली, त्यांचे देखील आभार मानतो। ह्या परिषदेत एका बौद्ध व्यक्तीने आपले संस्काराचं कसं जतन केलं पाहिजे हे ह्या परिषदेत घेण्यासारखं होतं। खरा बौद्ध कोण किंवा खरा संसारात राहून देखील बौद्ध धर्मावर अभ्यास करणारा किंवा बौद्ध धर्माचे विचार आचरण करणारा माणूस कोण असेल याची माहिती मिळाली। आणि त्याबद्दल मी इथे आम्हाला ह्या लेणीवर आणणारे आमचे निलेश जाधव सर, प्रवीण सर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी तेच जय भीम। तर आपण ऐकलेलं आहे तर ओके। तर पुढचं आपण आपले जे विद्यार्थिनी आहे पूजा कांबळे हिचा मनोगत घेऊ थोडक्यात। आणि हा व्लॉग शक्यतो इथंच खतम होईल। मला जेवढा म्हणजे व्हिडिओ करायचा होता तेवढा झाला नाही, कारण की माझा मोबाईल अचानक बंद पडला। तर ह्या दुसऱ्या मोबाईलने मी व्हिडिओ शूट करतो, तर बघू आता त्याच्या क्लॅरिटीवर काय डिफरन्स होतोय का। सो स्टे ट्यून, बघत राहा निलेश जाधव व्लॉग्स। तोपर्यंत नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय।